हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे। सीएसएमटी कडे जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक बिघाड झालाय। चेंबूर स्थानकाजवळ बिघाड झाल्याची माहिती आहे। रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, एकतर वीकडे आहे आणि वर्किंग आवर्स ऑफिसची वेळ आहे, कसा खोळंबा होतोय प्रवाशांचा आणि काय तांत्रिक बिघाड झालाय? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर हार्बर मार्गावर चेंबूर स्थानकाच्या जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे हार्बर मार्गावरची जी काही वाहतूक आहे ती सध्या खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। जे चाकरमाने आहेत, प्रवासी आहेत, ते कामावर जात असताना सकाळी घटना घडल्याने स्थानकावर त्या ठिकाणी चेंबूर असेल किंवा इतर हार्बर मार्गावरील स्थानक आहेत तिथे प्रवाशांची गर्दी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। 9:10 जवळपास ही घटना घडली आणि त्यानंतर आता तिथे रेल्वेकडून तो तांत्रिक बिघाड सोडवण्याचं काम सुद्धा सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली। दुरुस्तीचं काम सध्या तिथे सुरू आहे। मात्र या सगळ्याचा परिणाम जो आहे तो थेट वाहतुकीवर झालेला आहे। हार्बर मार्गावरची जी रेल्वेची वाहतूक आहे ती या सगळ्यामुळे खोळंबलेली आहे। 20 ते 25 मिनिटं ट्रेन ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होईल आणि त्यानंतर ही सेवा पूर्ववत होईल। मात्र तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर सकाळी झालेल्या या घटनेमुळे हार्बर मार्गावरची जी वाहतूक व्यवस्था आहे ती कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, हो, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेत राहू। धनंजय, विनंती सोबत राहा, पुढच्या सुद्धा बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे। आणि सायन उड्डाणपुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी 13 आणि 14 जूनला मेगा पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय। सीएसएमटी ते कुर्ला आणि ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल या दरम्यान धावणार नाहीये। माटुंगा ते कुर्ला दरम्यान सर्व रेल्वे मार्गांवरील वाहतूकही बंद असेल। 13 जूनला मध्यरात्री 1:15 वाजल्यापासून पहाटे 4:45 वाजेपर्यंत आणि 14 जूनला मध्यरात्री 12:10 ते पहाटे 4:10 ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा मोठा बदल केला गेलाय। या संदर्भात पुन्हा एकदा अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहेत। धनंजय, पुन्हा तुमच्याकडे येते। मोठा परिणाम पहाटेच्या लोकल सेवांवर होण्याची शक्यता आहे, यामुळे काय आवाहन केलं जातंय प्रवाशांना? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर सायनचा उड्डाणपूल हा दुरुस्तीसाठी पुनर्बांधणी केली जाते त्या उड्डाणपुलाची आणि तिथे पॉवर ब्लॉक हा घेतला जातो 13 आणि 14 जून रोजी। 13 जूनच्या मध्यरात्री 12:45 पासून ते पहाटेपर्यंत हा असणार आहे आणि त्याचबरोबर 14 जूनला सुद्धा मध्यरात्रीपासून 12:10 पासून हा पहाटे 4:10 हा ब्लॉक असणार आहे। मात्र या काळात आपण जर पाहिलं तर या कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बाजूने या गर्डर लॉन्चिंगचं काम असणार आहे। त्यामुळे कुर्ल्यापर्यंत या गाड्या कल्याणवरून येणाऱ्या चालवल्या जातील। तर या जर आपण पाहिलं तर सीएसटी पासून परळ किंवा माटुंगा दादर या स्थानकांपर्यंत ट्रेन चालवल्या जातील। माटुंगा ते कुर्ला दरम्यानची जी काही लोकल सेवा आहे ती बंद असणार आहे। त्यामुळे तिथे एकही ट्रेन धावणार नाही। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या सगळ्याचं नियोजन रेल्वेने केलेलं आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यावर सुद्धा हा परिणाम होताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर डेक्कन क्वीन जी मुंबई पुणे धावते ती सुद्धा रद्द करण्यात आली। तर काही गाड्या ज्या आहेत त्या अंशतः शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहे। काही आधीच्या स्थानकांवरच त्यांना थांबवण्यात आलेलं आहे, त्याची माहिती सुद्धा रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। या संपूर्ण काळामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही प्रवासी कल्याण अंबरनाथच्या दिशेने सीएसएमटी कडे जातात त्यांना कुर्ल्यावरून दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करून त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचावं लागणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर शनिवार रविवार असल्या कारणाने या संपूर्ण याच्यात शासकीय सुट्ट्या असतात। त्यामुळे पर्यटक आणि काही कामानिमित्त घराबाहेर पडणारे जे काही बरोबर आहे। मात्र ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग सुद्धा दिलेला आहे। धनंजय, धन्यवाद दोन्ही बातम्यांच्या अपडेटसाठी।